अगं बाई होच की, अगं बाई होच, मला ट्रेंडिंगची लागली उचकी. अगं बाई होच की, अगं बाई होच, मला ट्रेंडिंगची लागली उचकी. ए रुजुता, कुठे चाललीस एवढी घाई घाईत? अगं आईंची औषधं आणायची, डॉक्टरांकडे चालले. ते 12च्या आतच असतात ना, जाऊन येते पटकन. काय झालं ग? काकूंना बरं नाहीये? नाही नाही, बरं आहे. नेहमीचीच औषधं. अगं पण संपलीत म्हणून. शिवाय सोनूचा वाढदिवस आहे ना, त्यामुळे घरी पार्टी आहे, ती सगळी तयारी करायची. अरे बापरे, मग स्वयंपाक कोण करणार आहे? अर्थात मीच. दुसऱ्या कुणाच्याही हातचं आमच्याकडे कुणाला काही आवडतच नाही. मग औषधं आणायला दुसऱ्या कोणाला तरी पाठव ना. कुणाला पाठवणार? नाही नाही, आणि कुणालाही पाठवला ना तर गोंधळ घालतील नुसता. अगं ठरलेली औषधं आणण्यात कसला आलाय गोंधळ? अगं घालतात, तुला नाही माहित. आणि खरं सांगू का, मला कोणाला कामं सांगायला आवडतच नाही. मैं हूं ना. चल चल, भेटू नंतर. बाय. हाय हाय. हे चाललीस आता एवढ्या पिशव्या घेऊन? अगं काय काय कामं होती. लॉन्ड्रीचे कपडे पिकअप करायचे होते, सोनूचं प्रोजेक्ट, त्याच्यानंतर प्रॉपर्टी पेपर्सचं फोटोकॉपी करायचं होतं, भाजी आणायची होती, मला बिर्याणीसाठी राईस आणायचा होता, आणि शिवाय घड्याळाचे सेल्स. काय घड्याळ सुद्धा तुमच्या घरातलं बंद पडलं तर तूच सुरू करतेस? हो, मी केलं नाही ना तर आमच्या घरातलं घड्याळ 2 दिवस बंद राहील. मग जरा कामाला लाव ना घरात बाकीच्या सगळ्यांना. नको ग, मी आहे ना करायला, आणि मला आवडतं करायला. कोणालाही काम सांगायला आवडतच नाही मला मुळात. आणि घरातल्यांना एवढी सवय झाली ना, आई जरा हे आणून दे ग, रुजुता जरा ते कर ग, सतत माझ्या अवतीभोवती फिरत असतात. खरंच आहे ग. आणि तुला सांगू का, माझ्याशिवाय घरातलं पानही हलत नाही. मैं हूं ना. काही अडत नाही कोणाचं तुझ्याशिवाय. हे बघ, अख्खं झाड हलतय ना. हे बघ, तुझे विनोद ऐकायला ना माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. चल, खूप काम आहे, जाऊ मी. बाय बाय. उद्या सोनालीकडे हळदी कुंकवाला जायचंय, ते विसरू नकोस. येते. हा. सॉरी 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 सॉरी, उशीर झाला. चल 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 जाऊया. चल. तू अशी येणार आहेस? अगं काय झालं, घरात खूप कामं होती, ती सगळी करायलाच हवी होती, म्हणून ती सगळी संपवून आले ना. मग म्हटलं आता नट्टापट्टा नको करूया, सोनालीला चालेल. चल. आत्ताच मला सोनू दिसली सायकलवरनं क्लासला एकटी जात होती. एकटी गेली ती? अगं मग मी तिला जरा सोडून येते, 5 मिनिटं थांब फक्त. एक मिनिट रुजुता, सोनू वयाने मोठी आहे, तिला सायकल चालवता येते, क्लास काही फार लांब नाहीये, आणि ती धडधाकट आहे. मग ती जाऊ शकते ना तिची. तुला कशाला पळायला पाहिजे? अगं 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 वगैरे काही नाही. तुझं काय झालंय सांगू, तुला आता असं वाटायला लागलंय की तू परी आहेस. काल रात्री माझ्या स्वप्नात आली होतीस तू परी म्हणून, किंवा अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यातली राक्षस आहेत. सगळ्यांची कामं तूच करणार, सगळे तुझ्यावर अवलंबून असणार, असं काही नाहीये. त्यांना जरा स्पेस दे आणि तू स्वतःकडे लक्ष दे. तुझ्या लक्षात येत नाहीये तू किती दमतेस आणि स्वतःकडे किती दुर्लक्ष करतेस ते.
त्यांनी जर तुझी मदत घेतली नाही ना तर तुला जास्त त्रास होणार आहे, त्यांना नाही. कळतंय? अगं बाई होच की. सगळी कामं आपणच करतो आणि सगळ्यांचं आपल्याशिवाय अडतं असं वाटणारं कुणीतरी असणारच आहे ना तुमच्या आजूबाजूला. त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय लवकरच. बाय बाय. बाय बाय.